नमस्कार मैत्रिणींनो, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज डे 5 आहे. आपण ब्लाऊजचे जे आहे ते 21 प्रकारचे डिझाईनचे ब्लाऊज शिकणार आहोत. तर त्यामध्ये आज जो घेतलेला आहे तो ब्लाऊज हा आहे. तर पाहू शकता हा ब्लाऊज किती सुंदर तयार झालेला आहे. बॅकला सुद्धा डीप नेक घेतलेला आहे. पाठीमागे हुक्स आहेत ते बनवलेले आहेत. पट्टी जी आहे ती फक्त अर्धा तिथे पाऊण इंचाची पट्टी जी आहे ती तयार केलेली आहे. तर यासाठी आपण मापे कशा पद्धतीने टाकलेली आहेत, कसा शिवलेला आहे, पूर्ण व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, त्यामुळे तुम्हाला हा ब्लाऊज कसा शिवायचा आहे हे सुद्धा समजेल. तसेच या ब्लाऊजमध्ये जो हा ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज घागऱ्यावरती सुद्धा चालू शकतो. फॅन्सी जे साड्या असतात त्याच्यावर सुद्धा अशा पद्धतीचा ब्लाऊज जो आहे तो हा अशा पद्धतीचा शिवायला चांगला वाटतो. तर हे लटकन आहेत, हे सुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने आज शिकणार आहात. तर हा ब्लाऊज कसा शिवलेला आहे, कशी मापे टाकलेली आहेत, गळा रुंदी किती घेतलेली आहे, शोल्डर कशी घ्यायची आहे, हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तरपणे शिकवलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, ज्यामुळे तुम्हाला हा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट पद्धतीने शिकायला मिळेल. घर बसल्या आपण जे घेत आहोत ते 21 दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिकत आहोत. तर हा जो आहे तो 5 नंबरचा ब्लाऊज आहे. अजून जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तसेच पाठीमागचे व्हिडिओ पहिल्यापासून पहा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान पद्धतीने ब्लाऊज पहिल्यापासून 1 टक्स झालेला आहे, 3 टक्स झालेला आहे, प्रिन्सेस कट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण टक्स पण पाहत आहोत, ब्लाऊजचे प्रकारही पाहत आहोत. तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ सर्व पहा. व्हिडिओ जर आमचे आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज जो आपण ब्लाऊज शिकणार आहोत तो पहा अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे. तर हा ब्लाऊज जो आहे तो अगदी छोटीशी जी आहे ती बेल्ट आहे आपला. तर असा ब्लाऊज आपल्याला आज शिकायचा आहे. तर पहा हा ब्लाऊज जो आहे तो अगदी छोटीशी बेल्ट म्हणजेच आपल्याला टू बी टाईप जसा ब्लाऊज असतो तशा टाईपचा ब्लाऊज आहे. प्रिन्सेस कट आहे. गळा जो आहे तो कशा पद्धतीचा आहे बघा. पान गळा आहे व थोडासा कोपरा दिलेला आहे. बॅकला आपण डीप नेक घेणार आहोत. शोल्डर फक्त इतकीच घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला तयार पाऊण इंच शोल्डर आहे. तर हा ब्लाऊज आपण कशा पद्धतीने तयार करायचा आहे, जे लटकन आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने बनवायचं आहे. तर आपण फ्रंटला हा नेक घेणार आहोत, बॅकला अशा पद्धतीचा डीप नेक जो आहे तो घेणार आहोत. तर हे ब्लाऊज कशा पद्धतीने तयार करायचं आहे, चला तर मग पाहूया. तर याचाच पार्ट इथे दिलेला आहे. हा जो आहे तो बॅकचा पार्ट आहे व हा जो आहे तो फ्रंटचा पार्ट आहे. सॉरी, हा जो आहे तो फ्रंटचा पार्ट आहे. तर हे ब्लाऊज आपल्याला आज शिकायचं आहे. तर चला याची मापे मी सांगते कशी घ्यायची ते. मापे काय आहेत ते सांगते. उंची ब्लाऊजची 14 इंच आहे. शोल्डर जो आहे तो सुद्धा 14 इंच आहे. कमर घेर आहे तो 28 आहे. छाती 32 इंच आहे. अपेक्स टू अपेक्स 7.5 इंच आहे. अपेक्स टू शोल्डर 10 इंच आहे. फ्रंट नेक 8 इंचाचा म्हणजेच डीप घेतलेला आहे. बॅकचा नेक 11 इंचाचा आहे. आता रेडी शोल्डर इथे एक तिथे पाऊण इंच इतकीच घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला शोल्डर इथे घ्यायची नाही. तर हा ब्लाऊज कशा पद्धतीने तयार करायचा हे आपण आज शिकणार आहोत. हा मी पेपर घेतलेला आहे. पेपरवरती पहिल्यांदा सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता इथून सुद्धा एक सरळ रेष आखते, म्हणजे तुम्हाला समजेल की मापे कशा पद्धतीने टाकलेली आहेत. आता पहा, इथून पहिल्यांदा आपल्याला जी आपल्याला आता इथे उंची जी शोल्डर जी आहे ती 14 आहे. तर 14चा निम्मा आपण इथे 7 इंचाला एक पॉइंट केलेला आहे.
त्यानंतर 1 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे. आता इथून आपल्याला 2.5 इंच मार्क करायचा आहे व ही रेष इथे जोडायची आहे. थोडस इकडे घेते मी. त्यानंतर आपल्याला जे आहे ते छातीचा 1/2 भाग घ्यायचा आहे. तर छातीचा 1/2 भाग घेण्यासाठी आपल्याला इथे कॅल्क्युलेटरचा यूज करावा लागेल. छाती 32 आहे. 32 भागिले 6 बरोबर आपल्याला 5.3 असेल प्लस 0.50. आता आपण फक्त अर्धा इंच ऍड करणार आहोत. आता 1 इंच ऍड करायचं नाही कारण डीप गळा आहे, पॅक गळा नाही. तर इथे 5.8 इंचाला इथे मार्क करायचा आहे. ही रेष जी असेल ती आर्महोलची असणार आहे. ही आर्महोल लाईन झाली. त्यानंतर उंची मोजायची आहे. तर उंची जी आहे ती आहे ती आपली 14 आहे. 14 + 1 15 इंचाला मार्क करायचा आहे. आता इथून पहा, आपल्याला इथून शोल्डरचा निम्मा म्हणजेच इथे मार्क करायचा आहे 1. त्यानंतर इथून आपल्याला आर्महोलचं माप टाकायचं आहे. इतकंच का, तर आपल्याला फक्त रेडी शोल्डर 1 इंच ठेवायचे आहे तयार. तर इथे मी गळा रुंदी जी घेणार आहे ती फक्त 2 इंच, समोरची जी आहे ती 2.5 इंच घेईन व बॅकची जी आहे ती फक्त 2 इंच. तर समोरचं माप टाकते आधी मी. तर इथे पहा, फक्त मी 1.25 इंच मार्क घेतलेला आहे. जर तुम्हाला तयार इथे 2 करायचं असेल तर तुम्ही इथे 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे तुम्ही इथे 2 घ्यायचे असेल तर 3 इंच मार्क करा. आता पहा, इथून जर समोरचा गळा सुद्धा आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे, म्हणजे इथे सुद्धा गळा रुंदी आपल्याला 2.5 घेऊन चालणार नाही. तर इथे सुद्धा आपल्याला 2 इंच मार्क करावं लागेल. आता इथे मी 2.25 इंच जे आहे ते सॉरी 1.5 इंच आपली शोल्डर ठेवलेली आहे. त्यानंतर गळ्याचं माप करायचं आहे. तर इथे गळा आपला समोरचा जो आहे तो खोल आहे, तर 8 इंचापर्यंत गळ्याला मार्क करायचा आहे. ही रेष अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे. समोरचा सुद्धा डीप आहे व पाठीमागचा सुद्धा डीप नेक आहे. आता इथून आपण आर्महोलचं माप टाकणार आहोत. आता आर्महोलचं माप टाकत असताना इथून आपल्याला समोरच्या भागाला 1/2 इंच वर मार्क करायचा आहे व हा आकार आपण इथे अशा पद्धतीने घ्यायचा आहे. इथून अशा पद्धतीने अर्धा इंच खाली. आता ही रेष मी व्यवस्थित आखून घेते. त्यानंतर ही जी तिरकी रेष आहे ती सरळ करून घ्यायची आहे. पुन्हा 1/2 इंच सॉरी गळा डीप आहे त्यामुळे अर्धा इंच खाली घ्यायचा आहे. गळा जर डीप नसेल तर 1/2 इंच खाली घ्यायचं. गळा डीप आहे त्यासाठी अर्धा इंच खाली घेत आहे. आता हे आपलं सर्व मायनस होणार आहे, म्हणजेच आपण कट करून इथे घेणार आहोत. इथून खालचा आकार आपल्याला घ्यायचा आहे. आता आकार कसा दिलेला आहे गळ्याचा, तर इथून
अशा पद्धतीने घेतलेला आहे व इथून अशा पद्धतीने एकदम गोल आकार जो आहे तो इथे घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण समोरचा आकार घेणार आहोत। आता उरलेली माप टाकायची आहेत। तर आता छाती जी आहे ती 8 आहे प्लस लुजिंग 1 2 व 3 रेषा म्हणजे 8.25 इंचावरती ते मार्क करायचं आहे। त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमरेचा घेर जो आहे तो कमर घेर 28 आहे तर चौथा भाग 7 इंच येईल। त्यानंतर 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे व आपण टक्स जो घेतो इथे टक्स आपण घेतो पण इथे वाढवून घेतो तर ते आपण 32 छातीसाठी 2.5 इंचाचा टक्स आहे। त्याच्या पुढच्या छातीला आम्ही खालच्याच भागात सर्व माहिती दिलेली आहे। 36 छातीच्या पुढे 3 इंचाचा टक्स, 42 छातीच्या पुढे 3.5 इंचाचा टक्स। अशा पद्धतीने काल मी तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायला सांगितला होता। अजून जर कोण घेतला नसेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ नक्की पहा ब्लाउजचा, म्हणजे तुम्हाला सर्व समजेल। तर आता हे मार्क झालं। त्यानंतर शोल्डर टू अपेक्स ते आहे 10 प्लस अर्धा 10.5 इंचावरती ते मार्क करायचं आहे। आता अपेक्स टू अपेक्स जे आहे ते 7.5 इंच आहे तर 7.5 इंचचा निम्मा अशा पद्धतीने घ्यायचा। तर जे आपलं मार्क आलेलं आहे 4.25 इंच तर इथे 4.25 इंचावरती मार्क करायचा आहे। आता फ्रंटला आपला जो आहे तो म्हणजे डीप नेक जरी असला तरी हा फ्रंटला पॅक आहे, बॅकला हुक आहेत। आता इथून आपल्याला इथे जितकं अंतर आलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी इथे आपण 3.25 इंच घेणार। त्यानंतर हा टक्स जो वाढवून घेतलेला आहे तो हा टक्स इथे मार्क करायचा असतो तर इथे आपण 2.5 इंचावरती मार्क केलं। तर ही रेष आता ह्या रेषेला जोडून घेतली, ही रेष इथे जोडून घेतली। आता आपण आज प्रिन्सेस कट ब्लाउज शिवणार आहोत तर आपण प्रिन्सेस कटचं माप टाकणार आहोत। आपण जे आहे ते 1 टक्स पाहिलं, 3 टक्स पाहिलं, प्रिन्सेस सुद्धा एकदा पाहिलेला आहे पण डीप नेक मध्ये हा प्रिन्सेस पाहिला नव्हता तर हा पाहूया। तर हे जितकं आहे त्याचा निम्मा प्लस त्याचा निम्मा म्हणजेच इथं आपण किती घेणार आहोत 2.25 इंचावरती मार्क करायचं आहे। हे सुद्धा तुम्हाला माहित नसेल तर काल मी तुम्हाला दिलेलं आहे ते पहा। आता इथे आकार बघा आपला अशा पद्धतीने येईल। का असा येईल तर आपल्याला इथे शोल्डर एकदम कमी आलेले आहे त्यासाठी आकार जो आहे तो अशा पद्धतीने येईल। त्यानंतर टक्स मायनस करायचा आहे तो 1.25 इंचाचा, ह्या रेषेपासून 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे व ही रेष जी आहे ती इथे आखायची आहे। त्यानंतर हे मार्क किती आहे पहा तर इथे 7 इंच आलेला आहे, इथे सुद्धा 7 इंचावरती मार्क करायचं आहे। आता अंतर पहा किती आलेलं आहे, सगळ्यात जास्त अंतर आजच्या ब्लाउज साठी आलेलं आहे कारण शोल्डर जे आहे ते कमी आहे। इथे टच झालेला भाग पहा बरोबर इथे 7.25 इंच दिसतो, इथे 7 इंच येतो तर आपल्याला बरोबर 7.25 इंचला मार्क करायचा आहे तर इथे आपण 7.25 इंच वरती इथे मार्क करूया व हा आकार अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे। आता हा जो आहे तो आपला टक्स असेल तर आधी प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे। प्रिन्सेसला आकार देत असताना इथून अर्धा इंच वरती यायचं, त्यानंतर ही रेष तिरकी अशा पद्धतीने जोडायची। आकार देत असताना अशा पद्धतीने घेऊन हा आकार इथे जोडायचा आहे, म्हणजेच अशा पद्धतीने खडूने आपले मार्क अगदी परफेक्ट येतात, स्केचने थोडस गडबड होते। तर हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे, हा आपला प्रिन्सेसचा आकार असेल। हा तुम्हाला मोठा वाटत असेल पण आपल्याला इथे वजाही करायचा आहे।
तर मी एकदा खडूने सर्व आखून दाखवते तुम्हाला. प्रिन्सेसचा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे. खडूने अगदी मस्त हात फिरत असतो. तर खडूची सवय झालेली असते, आपल्याला याची सवय नसते, त्यामुळे हा हात पटकन फिरत नाही. त्यानंतर हा आकार इथे घेतला, हा आकार इथे जोडला. आता पहा काय करायचं आहे. इथून इथे आपलं किती आलेलं आहे, 4.5 इंच. इथे सुद्धा इथे 4 इंच आलेला आहे, इथे 4.5 इंच आहे. इथे अर्धा इंच एक्स्ट्रा असतं नेहमी, तर इथे पॉइंट करायचा एक. त्याच्यानंतर ह्याच्या डबल इथे म्हणजेच 1 इंचावरती इथे मार्क करायचा. आता ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. त्यानंतर इथून सुद्धा अशा पद्धतीने असा मार्क करायचा, कारण ही उंची जी आहे ती कमी करण्यासाठी. तर हे आपलं प्रिन्सेस कटचं समोरचा पार्टचं माप तयार झालेलं आहे. आता हे कट करून आपल्याला आकार इथून वाढवायचा आहे. तो कशा पद्धतीने वाढवायचा ते पाहूया. पहिल्यांदा इथून कट करते मी. आता हा पॅटर्नचा आकार सरळच येईल, तर आपण सरळ जशा पद्धतीने आहे तसाच घ्यायचा आहे. इथे कमी जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. फ्रंटला जो आहे तो पॅक आहे, त्यामुळे फ्रंटला वाढवण्याची गरज नाही. जसा आकार आहे तशाच पद्धतीने सर्व कट करून घ्यायचं आहे. आता मी दुसरा पॅटर्न काढण्याच्या ऐवजी हाच पेपर मी डायरेक्ट अस्तरवर कसा वाढवायचा ते शिकवते. हा आपला एक पॅटर्न निघाला. त्यानंतर हा आकार. आज प्रिन्सेस कटचा आकार पहा वेगळा वाटत आहे. नेहमी काढतो तो वेगळा असतो. आजचा आकार वेगळा आहे, कारण आपण जो शोल्डर घेतलेली आहे ती खूप कमी आहे, त्यामुळे आकार जो आहे तो खूप वेगळा वाटत आहे. पण ब्लाउज तयार झाल्यावर तुम्हाला वाटेल की खरंच खूप छान ब्लाउज तयार झाला. आता इथून हा आकार जसा आहे तशा पद्धतीने कट करायचं आहे. आता हे आपले 2 पार्ट आहेत, ते हा पार्ट इथे वाढवायचा आहे अर्धा इंचने. ते आपण कपड्यावर डायरेक्ट वाढवूया व इकडचा पाव इंचने वाढवायचा आहे. आता बॅकचा पार्ट घेते कट करण्यासाठी. हा पेपर अशा पद्धतीने ठेवते मी. हे कटच करते म्हणजे तुम्हाला गोंधळ होणार नाही. तर हा आकार आहे तो कट करून टाकते. आता इथे अशा पद्धतीने मी ठेवते. आता बॅकचा पार्ट कट करायचा आहे. मी खडूच वापरते, मला स्केचने आकार व्यवस्थित देता येत नाही. तर इथून मी आधी आखून घेतलेला आहे. त्यानंतर इथून सुद्धा बॅकचा आकार आखून घेते. आता तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. शोल्डर जे आहे, शोल्डरचा निम्मा 7 इंच येईल. इथे 7 इंचाला मार्क केलेला आहे. 1 इंच शोल्डर उतार. त्यानंतर इथून 2.5 इंच. हे सर्वांच्यासाठी सारखं असतं. त्यानंतर इथून आपल्याला छातीचा 1/2 भाग प्लस अर्धा इंच करायचा आहे. तर 32/6 बरोबर आपल्याला 5.3 येईल, प्लस 0.50 म्हणजेच अर्धा इंच. तर आपल्याला 5.8 ला मार्क करायचं आहे. तर 5.8 ला इथे मार्क केलं.
ही रेष आपली चेस्ट लाईन असेल. आता उंची 14 + 1 15 इंचावरती ते मार्क करायचं आहे. ही उंचीची लाईन झाली. आता पहा, छातीचा चौथा भाग 8 इंच प्लस 1.5 इंच. इथे लुजिंग काही द्यायचं नाही, उलट आपल्याला पाव इंच कमी करावं लागेल. म्हणजेच काय, इथे तर इथे 7.5 इंच घेतलात तरी सुद्धा ब्लाऊज तुमचा अगदी परफेक्ट बसेल. कारण जो असा गळा वाढून येतो तो साईडला भाग एका साईडला जास्त होतो. तर मी ते बरोबर पाठीमागच्या साईडला 7.5 इंच येईल, पाव अर्धा इंच कमी, त्यानंतर 1.5 इंच शिलाई माझी. मी नेहमी अशीच करते. आता कमरचा घेर 7 आहे, म्हणजे 28चा चौथा भाग 7 इंच, त्यानंतर 1.5 इंच शिलाई माझी. आता ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. आता इथून पहा, तशाच पद्धतीने घ्यायचं आहे. जी शोल्डर आलेली आहे त्याचा निम्मा इथे मार्क करायचा. आता इथे मार्क केलेला आहे, त्यानंतर इथे गळारुंदी पहा, आपल्याला फक्त 1.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे व त्यानंतर उरलेली जी शोल्डर आहे ती टाकायची आहे. तर उरलेली आपली 1.5 इंच, म्हणजेच ही जितकी आहे तितकाच पार्ट आपल्याला ठेवायचा आहे. पहा, हे जितकं आहे. आता त्याच्याही पेक्षा आपल्याला गळारुंदी कमी घ्यायची आहे. हे जितकं आहे तितकंच मार्क करून घ्यायचं आहे. इथे 1.5 इंच घेतलेला आहे. आता ही रेष या रेषेला जोडायची आहे अशी. इथून 1.5 इंचाचं 1 इंचाचं अंतर, हा आकार अशा पद्धतीने मी खडूने आकार देते. आता इथे पहा, खालच्या साईडला 1 इंचाचं अंतर जातं. तर हे अंतर पाकाचं चेक करायचं, अगदी बरोबर आहे. हे जितकं अंतर असेल तितकंच आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. इथून गळा जो आहे तो 11 + अर्धा म्हणजे 11.5 इंचाचा गळा घेतलेला आहे. इथून गळा रुंदी 2.5 इंच. आता हा आकार इथे जोडायचा आहे. इथून आपण अशा पद्धतीने डीप नेक घेणार आहोत, अगदी डीप. हा झाला आपला बॅकचा पार्ट तयार. आता यामध्ये वाढवण्याची काही आवश्यकता नाही, फक्त हे जे आहे ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा इंच पुन्हा कमी. इथून अर्धा इंच कमी. तर इथून आकार घ्यायचा आहे. डायरेक्ट सुद्धा तुम्ही टाकलात तरीही काही प्रॉब्लेम नाही. गळारुंदी तुम्ही डायरेक्ट 1.5 इंच पाठीमागची टाकून असा बॅक काढलात. हे जर तुम्हाला नको असेल, जमत नसेल, तर तुम्ही नाही काढलात तरी काय हरकत नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. फक्त छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. बाकीची मापे मी जशा पद्धतीने शिकवत आहे त्या पद्धतीने बदल करा. आता बॅकला हुक आहे, तर काय करावं लागेल आपल्याला, हे अर्धा इंच जे मार्जिन ठेवलेलं आहे ते ठेवून आपल्याला कट करावं लागेल, नाहीतर मग गळ्याची रुंदी कमी होते. तुम्ही अजून माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे व्हिडिओ पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता बॅकचा पार्ट झाला, फ्रंटचा पार्ट झाला. आता अस्तरवरती कटिंग करूया. मग अस्तरवरती कटिंग केल्यानंतर मेन फॅब्रिकवर कटिंग करून स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं हे दाखवते. हे अस्तर आहे. अस्तर अशा पद्धतीने ठेवलेला आहे. बॅकचा पार्ट जो आहे तो ओपन असतो, तर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून इथे आकार द्यायचा आहे. आता इथे पाव इंच आहे, इथे पाव इंच घ्यायचं आहे. म्हणजेच अशा पद्धतीने ठेवून थोडासा आकार वाढवायचा आहे.
हा बॅकचा पार्ट झाला. फ्रंटचा पार्ट, आता फ्रंटला समोर पॅक आहे तर समोरच्या गळ्याला असा भाग घ्यायचा. इथून आकार, आता जसा आकार आहे तशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. त्यानंतर हा पार्ट फक्त आपल्याला ह्या साईडला वाढवायचा आहे, तर इथून आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी. ह्या साईडला कुठेही वाढवू नका, नाहीतर गळा जो आहे तो लूज होतो समोरच्या साईडला. तर समोरच्या साईडहून काहीही वाढवायचं नाही. आता हा आकार, हे असे समोरचे दोन काढायचे आहेत. बॅकचा पार्ट एकच काढायचा आहे. कापड जास्त असेल तर तुम्ही 4-4 काढू शकता. तर मी हे एक पॅटर्न कट करते. ही पट्टी आपल्याला कमरेसाठी वापरता येईल. त्यानंतर हा पार्ट कट करायचा आहे. आता हा आकार आपण डायरेक्ट सुद्धा कट करू शकतो किंवा कॅनव्हासवर सुद्धा करू शकतो. तर मी गळ्याचे जे आकार आहेत ते कॅनव्हास लावणार आहे, तर त्यासाठी मी डबल अस्तरचा यूज करेन. कारण कापड जे आहे ते थोडंसं पातळ आहे, तर मी डबल अस्तर नेहमीच यूज करते. तर मी डबल अस्तर यूज करेन. आता हा अजून एक पार्ट काढायचा आहे. आता फ्रंटचा अजून एक पार्ट काढायचा आहे. तर इथे जोड घेणार आहे मी, कारण फ्रंटला जरी जोड आतल्या साईडला आला तरी काय हरकत नाही. एक जोड घ्यायचा आहे इथे व बाकीचा आकार त्याच पद्धतीने इथे घ्यायचा आहे. हे मेन कपड्याला लावायचा जोड असलेला भाग व वरती हा लावायचा, म्हणजे तुमचा कपडाही वाचतो व फिनिशिंगही चांगलं येतं. आता सिव्हिलेस ब्लाउज असल्यामुळे कापड जे आहे ते आपलं शिल्लक राहणार आहे. आता हा आपण इथे टीप मारणार आहोत. आता बॅकचा पार्ट सुद्धा अजून एक निघतो, तर मी अजून एक बॅकचा पार्ट काढते.
आता हे दोन पार्ट, फ्रंटचे दोन पार्ट निघले. आता ह्या कपड्यामध्ये मी अजून एक पार्ट काढून घे, म्हणजे आपल्याला पटपट डायरेक्ट पलटी करता येतं. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते आपल्याला कमरेसाठी, आता आपल्याला स्लीवला आकार देण्यासाठी लागेल, तर ते कापड आपण एक्स्ट्राचं ठेवणार आहोत. आता हेच मी ह्या कपड्यावरती कटिंग करून घेते, तेवढा वेळ तुमचा वाचेल. आता हा पार्ट ओपन ठेवते व हा पार्ट इथे ठेवते. कपडा कसा वाचेल याचा विचार करायचा, उरलेला कापड आपल्याला उपयोगी येतं. आता हे आपलं कापड जे आहे ते स्लीव जोडणार नाही, त्यामुळे शिल्लक राहिलेलं आहे. आता इथे अशा पद्धतीने थोडंसं एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवून कटिंग करायचं आहे. आता गळा न कट करता डायरेक्ट आपण अशा पद्धतीने कट करायचं आहे. आता इथे सुद्धा मी आता एक अस्तर याला जोडून घेईन मी. गळा सुद्धा कट करायचा नाही, डायरेक्टच अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आता हे दोन पार्ट निघले. आता हा पार्ट इथे काढायचा आहे. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते काढायचं आहे. आता हे सर्व पार्ट मी अशा पद्धतीने जोडून घेईन एकमेकाला व एक एक अस्तर जे आहे ते शिल्लक ठेवीन. आता हा ब्लाउज कसा स्टिच करायचा हे पाहणार आहोत आपण. तर त्यासाठी मी हे अस्तर जे आहे ते याला लावलेलं आहे अस्तर, व अस्तरचा पार्ट जो आहे तो एक एक साईडला मी मेन फॅब्रिक जोडलेला आहे व हे अस्तर आहे ते आता आपल्याला याच्यावर जोडायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कॅनव्हास जो आहे तो कॅनव्हास कट करून घ्यावा लागेल समोरच्या पार्टला व बॅकच्या पार्टला. आता फ्रंटचा पार्ट घ्यायचा आहे व फ्रंटचा आकार जो आहे तो आपण कॅनव्हासवरती कट करायचा आहे. आता हे अर्धा इंच आपण शिलाई करण्यासाठी आतमध्ये टाकणार आहोत. हा आकार जसा आहे तशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता एक्स्ट्रा एक एक इंच घेऊन इथून अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे. आता हा कट केलेला कॅनव्हास जो आहे तो आपण
जोडून घ्यायचं आहे. जसा आकार आहे तसा कट करायचा. आता हा जो पार्ट दिसत आहे ह्या पार्टला जो चिकट भाग आहे म्हणजेच इकडचा पार्ट येईल, तर हा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे. जसा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचा आहे. आता इथे जो आहे तो एकमेकावरती आधी पहिल्यांदा जोड मारून घेते, मग कॅनव्हास जो आहे तो याच्यावरती ठेवून घेते. आता हे सुद्धा पॅटर्न पाठीचा सुद्धा तसाच करून मी कॅनव्हास चिटकवून घेईल. आता इथे कॅनव्हास जो आहे तो लावलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कॅनव्हास जो आहे तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. म्हणजे गळा जो आहे तो अगदी परफेक्ट व छान आकार येतो, छान तयार होतो. तर पहिल्यांदा मी फ्रंटचा पार्ट घेते. बॅकचे पार्ट खाली ठेवते. आता हा जो नेक आहे तो इथे अशा पद्धतीने घ्यायचा आहे व टीप मारायची आहे. खालच्या साईडला कापड आहे का आधी एकदा चेक करायचं आहे. कोणत्याही साईडने मारू शकता. जो तुम्हाला परफेक्ट वाटेल तो आकार इथे घ्यायचा आहे. तर मला हा आकार अगदी छान वाटतो कारण तिकडे जोडकाम आलेलं आहे थोडंसं, तर मी हा आकार अशा पद्धतीने घेते. त्यानंतर कोपरा वळवायचा आहे. आज मी मॅचिंगचा दोरा वापरलेला आहे कारण काल मी तुम्हाला दिसण्यासाठी मी दोरा वेगळा वापरला होता, पण ब्लाऊजला फिनिशिंग वाटत नव्हतं, त्यासाठी मी अगदी मॅचिंगचा दोरा जो आहे तो वापरलेला आहे. आता हे सर्व कट करून घ्यायचं आहे. आता इथे कात्र्या मारायच्या नाहीत. कात्र्या मारला तर कापड काय होतं, कट होतं, कारण धागे जे आहेत ते कपड्याला आडवे धागे आहेत. तर असल्या कपड्यांना जास्त कात्री मारायची नाही. धागे निघणारे जे कापड असतं त्याला कात्री मारायची नाही, फक्त या टोकाला थोडीशी कात्री मारावी लागेल आपल्याला. आता दाबटीप घ्यायची आहे. इथून आता इथेपर्यंतच घ्यायचं आहे. इथून पुन्हा आपल्याला उचलून इकडच्या गोल राऊंड आहे तेवढंच घ्यायचे आहे. जो मधला टोक आहे त्याला दाबटीप घेण्याचा प्रयत्न करू नका, आकार चुकेल. आता इथे सुद्धा धागा अडकलेला आहे. पाहू शकता किती सुंदर नेक तयार झालेला आहे. आता थोडंसं प्रेस करते मी. पहिल्यांदा पाहू शकता प्रेस केल्यावर अजून सुंदर होईल. आता बॅकचा पार्ट सुद्धा करून घेते, मग दोन्ही मी प्रेस करून आणेन. तर बॅकचा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्यानंतर हा पार्ट याच्यावर ठेवायचा आहे. आता टीप मारायची आहे. आता इथे नॉट टाकायची आहे, तर आताच आपण नॉट टाकून घेणार आहोत.
नॉटची लांबी मी 20 इंच घेतलेली आहे एकाची. अशा पद्धतीने 2 नॉट मी घेतलेले आहेत. आता पहा, इथून उंची नॉट लावण्यासाठी इथून आपण 3 इंचावरती नॉट घ्यायचा आहे. तर हा नॉट अशा पद्धतीने ह्यातच अटॅच करायचा, म्हणजे आपल्याला पुन्हा वरून टीप घेण्याची आवश्यकता नाही. मागे पुढे 2-3 वेळा करायचा आहे. त्यामुळे नॉट जो आहे तो अगदी व्यवस्थित बसेल, अटॅच होईल त्याला. आता हा पार्ट आता इथे फोल्ड थोडासा पडलेला आहे, खोलायचा आहे. लगेच आपण पुढे जायचं नाही, तर तिथे खोलायचं. जिथे चुकलेला आहात तिथे थांबून पुन्हा खोलून परत पुढे जायचं आहे. चुकलं तरी पुढे जायचं अजिबात नाही, तिथे थांबायचं. आपलं जे चुकलेलं आहे ते रिपेरी करायचं, मगच आपण पुढे जायचं आहे. चांगल्या सवयी लावून घ्या, म्हणजे तुम्ही ब्लाऊजमध्ये अगदी परफेक्ट व्हाल. आता पहा, इथे दाबटीप घ्यायची आहे. खालच्या साईडला मी पट्टी टाकणार आहे. कारण गळा जर जास्त खोल असेल तर आपल्याला हा दाबटीप जी आहे ती मारता येत नाही, त्यासाठी पट्टी एक्स्ट्राची टाकायची. पाहू शकता, हा सुद्धा गळा अगदी व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे. प्रेस करून आणेल मी. आता हा पार्ट घ्यायचा आहे. हा पार्ट सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला स्टिच करायचा आहे. इथून 3 इंच अंतर घ्यायचं नॉट लावण्यासाठी. 3 इंचावरती मार्क करायचा आहे. हा नॉट इथे टाकायचा आहे. दाबटीप घ्यायची आहे. दाबटीप घेत असताना अस्तरवरती दाबटीप येईल. आता आपल्याला ह्या साईडला जे आहे ते आय पट्टी टाकायची आहे. म्हणजेच आपण जी पट्टी टाकतो ती पट्टी आत्ताच इथे जर टाकून घेतलात तरी सुद्धा चालते, म्हणजे आपला जो भाग आहे तो आतमध्ये जातो. तर ही फोल्ड केलेली पट्टी आहे ती मी आतमध्ये टाकते. या पट्टीला पहिल्यांदा आपण जितकी उंची आहे, आता इतकी उंची आहे, तर आधी मार्क करून घ्यायचं आहे इथून अशा पद्धतीने. व इथून खालच्या साईडला पट्टी लावणार आहोत त्यामुळे काही प्रश्न येत नाही. तर इथून फक्त आपल्याला जसा आकार आहे तशा पद्धतीने पट्टी घ्यावी लागेल. आता हा पार्ट इथे घ्यायचा आहे. आता थोडंसं आपल्याला इथून
पाहू शकता आपली जी पट्टी आहे ती अगदी व्यवस्थित तयार होते, आत जाते, अगदी व्यवस्थित दिसते. असा जर नाही घेतला तर काय होतं, तर ही पट्टी करताना खालीवर होते व फिनिशिंग वाटत नाही. तर 2 ब्लाऊजमध्ये मला फिनिशिंग वाटलं नव्हतं, तर त्यासाठी मी अशा पद्धतीची पट्टी जी आहे ती बनवलेली आहे. मी पुन्हा एकदा एक टीप घेते. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करते. आता मी याला प्रेस करून आणते. प्रेस केल्यावर आपला गळा अशा पद्धतीने तयार झालेला आहे, बॅकचा सुद्धा, फ्रंटचा सुद्धा. आता आपण बॅकच्या साईडला बॅकचा पार्ट जोडणार आहोत. प्रिन्सेस जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर इथून एक पॉइंट ओपन करायचा आहे व हा आकार इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. पाहू शकता कप्स इथे तयार आहे. थोडंसं माझं अंतर खाली गेलेलं आहे, तर मी हे ओपन करते व पुन्हा टीप मारते. इथून सुरुवात करूया. पुन्हा एक ह्या कडेने टीप मारायची आहे, म्हणजे आपलं खोलणार नाही. पप तयार झालेला आहे. आता इकडची साईड जी आहे ती जोडायची आहे. आता ह्या कडेने टीप मारायची आहे, जेणेकरून तुमचे धागे उसवणार नाही. पाहू शकता किती सुंदर झालेला आहे. याला सुद्धा मी अशाच पद्धतीने जे आहे ते अस्तर जोडून घेते. दोन्ही साईड वेगळ्या ठेवायच्या असतात, कारण कप्स जोडायचा असतो मध्ये. आता इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला जोडायचं आहे. नेहमी खालून सुरुवात करायची. पाहू शकता अस्तर जोडलेला आहे. आता कप्स टाकायचे आहेत, तर कप्सचा मध्य काढलेला आहे. तर हा मध्य जो आहे तो इथे
अटॅच करायचा आहे. हा आपला मिडल पॉईंट असेल. इथून अशा पद्धतीने खालून 1.5 ते 2 इंच अंतर सोडायचं आहे व मिडल पॉईंट पर्यंत आणायचं. आता इकडे सुद्धा तशाच पद्धतीने टीप जी आहे ती मारायची आहे. खालून समान अंतर सोडायचं आहे. मिडल पॉईंट आपल्याला मिळते. धागा तुटत आहे माझा. दोन्ही कप्स जे आहेत ते अटॅच झालेले आहेत. आता इथून अशा पद्धतीने आत येते. पाहू शकता अगदी सुंदर पद्धतीने कप्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता शोल्डर अटॅच करायचे आहे. तर शोल्डर अटॅच करताना अशा पद्धतीने ओपन ठेवायचा पार्ट. हा पार्ट अशा पद्धतीने ओपन ठेवायचा. डायरेक्ट सुद्धा करू शकता, पण काम जर फिनिशिंगचं शिकायचं असेल तर अशा पद्धतीने शोल्डर अटॅच करायचे आहे. त्यानंतर इथून अर्धा इंच सोडून टीप मारायची आहे. अगदी सरळ एकमेकावरती पॉईंट टू पॉईंट मिळाल्यावरच टीप मारायची आहे. पाहू शकता इथे हवी तेवढीच आपल्याला शोल्डर आलेली आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने शोल्डर अटॅच करायचे आहे. काम जर चांगलं हवं असेल तर तुम्ही चांगलं करा, नाहीतर मग काय तुम्ही नेहमी करताय त्या पद्धतीनेच करायला सुरुवात करा. कस्टमर आपोआपच कमी येतील. काम चांगलं असेल तर कस्टमर खूप येतात व जे आपण करणार आहोत ते प्रामाणिक व चांगलं केलं तर यश सुद्धा भरपूर भेटत असतं. तर नेहमी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कस्टमरांचा हे पैसा फक्त मिळवायचा असेल तर अशा पद्धतीने करून चालत नाही, तर अगदी प्रामाणिक काम करावं. मी क्लास सुद्धा शिकवत असताना इतका प्रामाणिक शिकवते की त्यांचा पूर्ण पैसे जे आहेत ते त्यांच्या क्लासमध्येच त्यांची शिलाई येऊन पैसे निघायला हवेत, अशा पद्धतीने माझं शिकवणं असतं. कधीही मी हातचं राखून शिकवत नाही, मला आवडतच नाही. आता आपण साईडला टीप मारून घ्यायची आहे. आता आपण पलटी करणार नाही आहोत, कारण इतकंच आपलं अंतर कमी आहे. त्यामुळे पलटी न करता आपण एक्स्ट्राचं कापड पट्टी लावायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे.
एकदा चेक करून घ्यायचं आहे दोन्ही पॅटर्न आलेले आहेत का. नंतर शिवल्यानंतर आपल्याला तो पॅटर्न खालीच राहतो. हा सुद्धा पार्ट तशाच पद्धतीने जोडायचा आहे. आता इथे टक्स मारायचे आहे. टक्स टाकत असताना इथून अशा पद्धतीने घ्यायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन इकडे सोडायचं आहे व इथून टक्स घ्यायचा आहे. 4.5 इंच अंतर वरती घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा अशाच पद्धतीने इकडे 1.5 इंच मार्जिन सोडून टक्स घ्यायचा आहे. आता पट्टी लावायची आहे. तर पट्टी लावत असताना आधी चेक करायचं आहे सगळे पार्ट सेम झालेले आहेत का. तर कमी जास्त असेल तर आत्ताच करून घ्यायचं आहे. तर पहा, हा पार्ट अगदी व्यवस्थित आलेला आहे. बॅकला अर्धा इंच घ्यायचा आहे. तर हा सुद्धा पार्ट अगदी व्यवस्थित आहे. कमी जास्त झाला असेल तर थोडासा इथे आकार द्यायचा आहे. हा सुद्धा पार्ट चेक करायचा आहे. एकदा पट्टी लावली म्हणजे आपण आता हा सुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता फक्त खालच्या साईडला पट्टी लावायची आहे. आता ही पहा 1.25 इंचाची पट्टी काढलेली आहे. आता याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. मी एक साइड दाखवते, दुसरी साइड तयार होईल कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. ह्या सुद्धा पट्ट्या सरळ काढलेल्या आहेत कमरेला लावण्यासाठी. तर पहा, एक साइड मी कमरेची दाखवते व एक साइड याची दाखवते कारण व्हिडिओ खूपच मोठा होत आहे. ही 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे मी. इथून टीप मारायची आहे.
त्यानंतर दाबटीप, त्यानंतर इथे सुद्धा असा फोल्ड घ्यायचा आहे. आता हा फोल्ड आतमध्ये अशा पद्धतीने टाकायचा असतो. आता ही जी आहे तो हा पार्ट मी दाखवते कशा पद्धतीने जोडायचा आहे तो. आता ही पट्टी काढलेली आहे, ही पट्टी अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. क्रॉस मध्ये काढलेली आहे, क्रॉस मध्येच काढायची आहे. जितकं अंतर ठेवलेलं आहे तितकं अंतर ठेवून आपण अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक थोडंसं अंतर ठेवून कट करायचं आहे एक समान. आता इथून दाबटीप घ्यायची आहे. आता हा पार्ट आपला आतमध्ये अशा पद्धतीने जाईल. बरोबर 1.5 इंचाचं आपलं मार्जिन तयार राहिलेलं आहे. दाखवते तुम्हाला. पहा 1 इंच इथे बरोबर 1.5 इंच आलेलं आहे. तर अगदी परफेक्ट कटिंग दाखवल्यामुळे स्टिचिंग सुद्धा परफेक्ट आलेलं आहे. आता इकडची सुद्धा साईड तशाच पद्धतीने तयार करते. आता पहा ब्लाउज सर्व पद्धतीने आपण फोल्ड सुद्धा करून घेतलेला आहे, म्हणजे हे इस्त्रीच्या साह्याने आत टाकलेलं आहे. आता शिलाई मार्जिन आपली 1.5 इंच होती, तर 1.5 इंचावरती पॉईंट करायचं आहे. इथे सुद्धा 1.5 इंचावरती पॉईंट करायचं आहे. या साईडला सुद्धा आपल्याला 1.5 इंच मार्क करायचं आहे व इकडे सुद्धा 1.5 इंच मार्क करायचं आहे. जितकं तुम्ही शिलाई मार्जिन ठेवलेले आहात तितकंच तुम्ही मार्क करायचं आहे व ही टीप अशा पद्धतीने असेल. आता इथून हा फोल्ड अशा पद्धतीने घेऊन फक्त आपल्याला जिथे टीप आहे तिथे टीप मारायची आहे. एकच टीप मारायची असते, एक्स्ट्राची टीप मारायची नाही. हवी असेल तर ब्लाऊज फिटिंग बघितल्यानंतर तुम्ही मारू शकता, नाहीतर मग आपलं जे फिटिंग आहे ते परफेक्ट होत नाही. 2-3 टिपा मारण्याची आवश्यकता नसते. रेडीमेड ब्लाऊजला पाहू शकता नेहमी एकच टीप असते. आत आपल्यासारख्या 4-5 टिपा कधीही मारत नाहीत ते, त्यामुळे त्याची फिनिशिंग जात असते. तर आपल्याला एकच टीप इथे घ्यायची आहे. आता हा पार्ट सुद्धा अशाच पद्धतीने जोडायचा आहे. पाहू शकता फिटिंग किती परफेक्ट पद्धतीने तयार झालेला आहे. जर तुम्हाला असा ब्लाऊज शिकायचा असेल तर आमचे क्लासेस सुद्धा ऑनलाईन असतात. आता मी यूट्यूबवरती क्लास घेत आहे, शिकवत आहे 21 ब्लाऊजचा कोर्स. तर पहा किती सुंदर पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे. इथे फक्त आपल्याला एक जी आहे ती पट्टी करावी लागेल. तर ही पट्टी करत असताना इथून
दाबटील घ्यायची आहे. आता हा पार्ट अशा पद्धतीने आत टाकायचा आहे पूर्ण. तर मी हा पार्ट आत टाकेन. हा असा व हा असा फोल्ड घ्यायचा आहे. आता हा पार्ट पूर्ण आतमध्ये अशा पद्धतीने. तर मी ते हात शिलाई करून घेईन. आता ब्लाऊज तयार झालेला आहे. आता आपण जो लटकन आहे तो तयार करायचा आहे. तर 4x4चा मी इथे कापड घेतलं होतं. त्याला मी अशा पद्धतीने सर्व जे आहे ते अशा पद्धतीने टीप मारून घेते व उलट करून घेते. जितकं अंतर आहे तितकंच घ्यायचं आहे. कोणत्या तरी अशा पद्धतीने उलट करून घ्यायचं आहे. सर्व एक टाचणी घ्यायची आहे. टाचणीच्या साहाय्याने आपण इथे हा वरती घ्यायचा आहे मार्क. हे असे सर्व तयार करायचे आहेत व एकमेकाला लटकनवरती स्टिच करायचे आहे. तर मी हे सर्व तयार करते आधी, मग तुम्हाला कसा लटकन तयार करायचा हे दाखवते. आता हे अशा पद्धतीने सुईच्या साहाय्याने आपण त्याचं टोक जे आहे ते बाहेर काढायचं आहे. अशा पद्धतीचे इकडच्या साईडला 6 व इकडच्या साईडला 6 मी तयार केलेले आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने टोक जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तर आता हे आपलं जे आहे ते अशा पद्धतीने लटकन जो आहे तो तयार होईल. अशा पद्धतीने आपला लटकन तयार होईल. होऊ शकता इथे अशा पद्धतीचा लटकन जो आहे तो तयार केलेला आहे. अगदी व्यवस्थित व छान दिसतो. आता कसा तयार करायचा हे सांगते. कोणाला काही आवडतं, कोणाला काही आवडतं. तर जसं आवडतं तशा पद्धतीने आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हा नॉट जो आहे तो इथे पहिल्यांदा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे व इथून टीप मारायची आहे. आता हा उलट करायचा आहे. त्यानंतर हा धागा जो आहे तो 4 पदर धागा घेतलेला आहे मी व ह्यातून आपल्याला वरती घ्यायचा आहे धागा. इथून अशा पद्धतीने. आता जे हे टक्स आहेत म्हणजे आपण जे बनवलेलं आहोत त्याची टोक अगदी छोटीशी घ्यायची आहे व इथे अशा पद्धतीने अटॅच करायची आहे. आता हे जे एकत्र आले म्हणजे आपल्याला इथे एक अशा पद्धतीने पुन्हा एक गाठ घ्यायची आहे. म्हणजे आपण इथे अशा पद्धतीने 2-3 गाठी तयार करायच्या आहेत. तर आपला हा लटकन तयार आहे. पाहू शकता. तर हे कसं जोडलं, ब्लाऊज कसा तयार केला याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ब्लाऊज पाहू शकता किती सुंदर तयार झालेला आहे.